समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। देशभरात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या भीषण टंचाई विरोधात आणि महिला गृहिणींसह सर्वसामान्य जनतेवर आलेल्या संकटाचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, वंचित युवा आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन मिरज प्रांत कार्यालयावर भव्य प्रमाणात पार पडले। गेल्या काही महिन्यांपासून देशात गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई असल्याने लाखो कुटुंबांचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत झाले आहे। महिलांना पहाटेपासून तासनतास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नाही, तर दुसरीकडे सिलेंडरचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। मुजरा मोदी सरकारच्या देशविक्रीच्या आर्थिक धोरणांमुळे देशभरात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे, असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला। किसान चौकातून प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा, मिरज येथील किसान चौकातून जोरदार घोषणाबाजीसह आंदोलकांच्या उत्स्फूर्त सहभागातून धडक मोर्चा निघाला। नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, महिलांना न्याय द्या, काळा बाजार बंद करा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। महिला भगिनींचा अनोखा निषेध प्रांत कार्यालयात चुलीवर भाकरी, योद्धा महिलांनी प्रांत कार्यालयाच्या आवारात पारंपरिक चुली पेटवून कांदा भाकरी बनवून विभागीय अधिकाऱ्यांना देत सरकारच्या अपयशाचे प्रतिकात्मक चित्रण केले। गॅस नाही म्हणून चुलीवर यावे लागते, हा आमचा शोक नाही, सरकारच्या धोरणांचा निषेध आहे, असे महिलांनी ठणकावले। नेते व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती या जोरदार आंदोलनात खालील मान्यवरांनी नेतृत्व करत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले। वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रज्ञाताई साबळे, गौरीताई कांबळे तसेच विशाल धेंडे अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी मिरज तालुका, मधुकर शेसवरे नेते, प्रशांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्र महासचिव, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, मोहन साबळे अध्यक्ष, सांगली मिरज कुपवाड महापालिका, मनोज संदे सांगली शहर महासचिव, संजय भूपाल कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख, नवीन कुमार कांबळे युवा आघाडी उपाध्यक्ष, सचिन कोलप, अशोक लोंढे, प्रतीक कुकडे, हिरामण भगत, चंद्रकांत कांबळे, अतिश कांबळे, रोहित कांबळे, लखन जकाते, आकाश कांबळे, सिद्धार्थ कांबळे, मुनीर जमादार, असलम मुल्ला, प्रकाश गायकवाड, रशीद सय्यद, किरण वायदंडे यांच्यासह महिला, युवक, कामगार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। या राज्यव्यापी आंदोलनाद्वारे केंद्र सरकारचा निषेध करत तात्काळ गॅस टंचाई दूर करावी, काळा बाजार थांबवावा आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडी, वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट युनियन, सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच युवा आघाडी यांच्या वतीनं आज मिरजमधून मिरज मार्केट ते प्रांत कार्यालय या ठिकाणी हे नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, अनेक दिवस झाले या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आमच्या माता भगिनींचा हाल होतोय। आमचे जे कामावर जाणारे बांधव असतील त्यांचं सुद्धा हाल होतंय, कारण रिक्षासुद्धा गॅसवर चालल्या जातात। त्याच पद्धतीने दवाखाने असतील, शाळा असतील, लहान लहान मुलांना त्या ठिकाणी पोषण आहार असेल, अशा बऱ्याच समस्या या गोष्टीचं हाल होतंय की कारण एकच म्हणजे या ठिकाणी गॅसचा तुटवडा, अनेक ठिकाणी गॅसचा काळा बाजार केला जातोय। त्वरित 3,000 5,000 गॅसचा रेट या ठिकाणी काळ्या बाजारानं लावला जातोय आणि ज्याने 8-8 10-10 दिवस गॅसचे नंबर लावलेत त्यांना गॅस मिळत नाहीत। तर या प्रशासनानं लवकरात लवकर गॅसचा पुरवठा पूर्वी होता 21 दिवसाचा, त्या पद्धतीनं बुकिंग करून त्वरित 2 दिवसात त्या कुटुंबाला गॅस मिळाला पाहिजे। अन्यथा वंचित बहुजन आघाडी, वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट, सम्यक आंदोलन, युवा आघाडी या सर्वांच्या वतीनं जर का लवकरात लवकर आमची तुम्ही दक्षता नाही घेतली तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही करू आणि या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी असतील यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले जातील। तर याची आपण दक्षता घ्यावी की आंदोलन होऊ नये आणि आमच्या माता भगिनींना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घेऊन आपण गॅस पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अशी विनंती करून आज प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी आमच्या प्रांतच्या समोर आम्ही दाखवलेलं आहे की आमच्या महिलांना
चुलीवरची सवय मोडलेली आहे. चुलीवर स्वयंपाक करताना हात भाजतायत. या ठिकाणी त्यांनी अवस्था बघडलेल्या ठिकाणी चुलीवर आम्ही स्वयंपाक करून त्यांना कांदा आणि भाकरी भेट दिलेली आहे. हीच वेळ तुमच्यावर पुन्हा येऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्ही त्वरित आमच्या महिलांना गॅसचा पुरवठा करावा अशी विनंती करतोय. थांबतोय. जय भीम, जय संविधान. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर असं आंदोलन आपण राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून मिरज प्रांत कार्यालयावर आपण या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे. यामध्ये जर आपण बघितलं संपूर्ण भारतभर नरेंद्र मोदी गॅस टंचाईच्या माध्यमातून एकदम थोडी चूप आहेत. कारण एप्स्टीन फाईल जो होता, एप्स्टीन फाईलमध्ये जसं नरेंद्र मोदी यांचं नाव आलेलं आहे त्यावेळेपासून अमेरिकेचा कुठला तरी दबाव यांच्यावर आहे अशी एक परिस्थिती ह्या भारतामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळं अमेरिकेच्या पुढं जाता येत नाही अशी परिस्थिती या पंतप्रधान भारताचे नरेंद्र मोदी यांच्यासमोर आलेली आहे. म्हणून आम्ही नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशी भूमिका घेऊन या ठिकाणी प्रांत कार्यालयावर आंदोलन करत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून तात्काळ गॅसची टंचाईची सुरू आहे भारतामध्ये. आज बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितला गॅसला नंबर लावला जातो, नंबर लागला जातो, परंतु 15 दिवस महिनाभर गॅस मिळत नाही. परंतु त्याच कंपनीने इतर ठिकाणी ब्लॅकला त्या ठिकाणी गॅस पुरवठा केला जातो. अशी परिस्थिती या भारतामध्ये, राज्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. बऱ्याच कंपनीकडे आम्ही तक्रार देखील केलेला आहे. वारंवार तक्रार केली असताना हा राज्यव्यापीचा आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही या ठिकाणी परत प्रांत कार्यालयांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी जमलेलो. आम्हाला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, गॅस जो सुरळीत सुरू आहे, तुटवडा सुरू आहे, तो तात्काळ व्यवस्थित सुरळीत सुरू करावा. आणि जे संबंधित कंपनी ब्लॅकला गॅस विकले जातात, ज्यांच्या नावानं टाकी असते त्यांची टाकी दुसऱ्याला दिली जातात, हे कुठेतरी बंद करण्यात यावं आणि त्या संबंधित कंपनीवर कारवाई एवढीच आम्ही या ठिकाणी भूमिका घेत आहोत. परंतु यानंतर असंच जर गॅस तुटवडा सुरळीत सुरू राहिला तर हिच्यापेक्षा उग्र आंदोलन यावेळेला राज्यामध्ये, सांगलीमध्ये केलं जाईल. याचं संपूर्ण जबाबदार संपूर्ण प्रशासन आणि भारताचे जे काही प्रशासन अधिकारी, पंतप्रधान असतील किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृहनिर्माण देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा या राज्याचे सर्व प्रशासन असेल यांची जबाबदारी असेल अशी नोंद घ्यावी. या माध्यमातून आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.